गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पहा, लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं तर सेकंड चॅप्टर स्टार्ट केलता. कोणता होता सेकंड चॅप्टर? तर कनेक्टेड ग्राफ हा होता. पहा, त्यामध्ये काय काय पाहिलं होतं तर फर्स्ट डेफिनेशन पाहिली होती ऑकची. ऑकची डेफिनेशन झाल्यानंतर दोन टाईप्स पडतात. पहा, ऑकचे कोणते कोणते टाईप्स पडतात तर क्लोज्ड ऑक अँड ओपन ऑक असे दोन टाईप्स पाहिले होते. त्यानंतर काय पाहिलं होतं तर डेफिनेशन्स पाहिल्या होत्या. कोणत्या कोणत्या डेफिनेशन्स? सर्किटची डेफिनेशन पाहिली होती, ट्रेलची डेफिनेशन पाहिली होती, त्यानंतर पाथची डेफिनेशन पाहिली होती. अजून काय घेतलं होतं तर कनेक्टेड ग्राफ, डिस्कनेक्टेड ग्राफ याच्या डेफिनेशन्स घेतल्या होत्या आणि विथ त्याचे एक्झाम्पल्स घेतले होते. त्यानंतर ॲडजेसन्सी मॅट्रिक्स काय असतो ते घेतलं होतं. ॲडजेसन्सी मॅट्रिक्स कसा राईट डाऊन करतात आणि ॲडजेसन्सी मॅट्रिक्स कशाने डिनोट करतात तर कॅपिटल एने डिनोट करतात. ॲडजेसन्सी मॅट्रिक्समध्ये कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज असतात तर 0 आणि 1 या दोनच व्हॅल्यू एक्झिस्ट होतात. पहा, आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहे या लेक्चरमध्ये तर इन्सिडन्स मॅट्रिक्स. तर इन्सिडन्स मॅट्रिक्स कशाला म्हणायचे? पहा, डेफिनेशन दिलेली आहे. इन्सिडन्स मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय आय अँड इट इज डिफाइंड ॲज. इन्सिडन्स मॅट्रिक्स कशाने डिनोट करतात तर कॅपिटल आयने डिनोट करतात. अँड इट इज डिफाइंड ॲज आय इज इक्वल टू AIJ इज इक्वल टू, पहा, 1 कधी लिहायचा 1 अवे फ्रॉम द व्हर्टेक्स. म्हणजेच काय की यामध्ये डायरेक्शन असणार आहे. पहा, अवे फ्रॉम द व्हर्टेक्स मीन्स की एखादा व्हर्टेक्स कोणत्या एजकडे जाणार आहे तेव्हा काय असणार आहे 1 राईट डाऊन करणार आहे टुवर्ड्स द व्हर्टेक्स. त्या एजच्या जर ऑपोजिट साईडला व्हर्टेक्स असेल तर तिथे तुम्ही -1 राईट डाऊन करणार आहेत आणि अदरवाईज 0 म्हणजे त्या एजचं आणि त्या व्हर्टेक्सचं कुठेच कॉन्टॅक्ट नसतील तेव्हा तिथे तुम्ही काय करणार आहे तर 0 राईट डाऊन करणार आहे. यावरचं एक्झाम्पल जेव्हा घेऊ तेव्हा तुम्हाला इन्सिडन्स मॅट्रिक्स कसा राईट डाऊन करायचा हे समजेल. पहा, खाली काय लिहिलं आहे तर इट कन्सिस्ट ऑफ अ रो फॉर एव्हरी व्हर्टेक्स अँड अ कॉलम फॉर एव्हरी एज. म्हणजेच काय की जसं तुम्ही ॲडजेसन्सी मॅट्रिक्समध्ये काय करत होता, रोसाठी पण व्हर्टेक्स कन्सिडर करत होता आणि कॉलमसाठी पण व्हर्टेक्स कन्सिडर करत होता. पण इन्सिडन्स मॅट्रिक्समध्ये काय करायचं आहे तुम्हाला, इट कन्सिस्ट ऑफ अ रो फॉर एव्हरी व्हर्टेक्स. म्हणजे जे व्हर्टेक्स आहेत ते तुम्हाला काय करायचे तर रोच्या फॉर्ममध्ये राईट डाऊन करायचेत आणि कॉलम फॉर एव्हरी एज आणि जे एजेस आहेत ते कॉलमच्या फॉर्ममध्ये राईट डाऊन करायचे आहेत. पहा, ॲडजेसन्सी मॅट्रिक्समध्ये काय लिहित होता तुम्ही, रो पण व्हर्टेक्समध्ये होते आणि तुमचे कॉलम पण व्हर्टेक्समध्ये होते आणि जिथे कुठे एज कनेक्ट होती तिथे तुम्ही 1 राईट डाऊन करत होता. इथं काय करायचं आहे आता, व्हर्टेक्स आणि एजेसचं रिलेशन आहे. पहा, आणि ॲडजेसन्सी मॅट्रिक्समध्ये व्हर्टेक्स टू व्हर्टेक्सचं रिलेशन आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. काय डिफरन्स, इन्सिडन्स मॅट्रिक्समध्ये व्हर्टेक्स टू एजचं रिलेशन आहे आणि ॲडजेसन्स मॅट्रिक्समध्ये व्हर्टेक्स टू व्हर्टेक्सचं रिलेशन आहे. पहा, जेव्हा आपण एक्झाम्पल घेऊ तेव्हा तुम्हाला क्लिअर होईल की इन्सिडन्स मॅट्रिक्स कसा राईट डाऊन करतात. ठीक आहे, आता आपण यावरचं एक्झाम्पल पाहू. पहा, आता तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे. कोणतं एक्झाम्पल दिलं आहे तर इन्सिडन्स मॅट्रिक्सचं एक्झाम्पल दिलं आहे. पहा, एक्झाम्पल काय आहे, फाइंड द इन्सिडन्स मॅट्रिक्स. कशाचं इन्सिडन्स मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं तर गिव्हनमध्ये तुम्हाला ग्राफ दिला आहे. पहा, त्यामध्ये डायरेक्टेड एजेस दिलेल्या आहेत. म्हणजे हा कोणता ग्राफ आहे तर डायरेक्टेड ग्राफ आहे, म्हणजे ज्यामध्ये डायरेक्शन्स राईट डाऊन केलेली किंवा ड्रॉ केलेली आहे. पहा, तर काय करायचं आहे, या डायरेक्टेड ग्राफचं इन्सिडन्स मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं आहे. तर कसा फाइंड आउट करणार, तुम्हाला काय सांगितलं आहे, जे नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत ते तुम्ही रोच्या फॉर्ममध्ये राईट डाऊन करणार आहेत आणि जे नंबर ऑफ एजेस आहेत त्या कॉलमच्या फॉर्ममध्ये राईट डाऊन करणार आहेत. आता किती नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत पहा तर 4 नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत. कोणते कोणते 4 नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत तर V1, V2, V3, V4 ते तुम्ही रोच्या फॉर्ममध्ये राईट डाऊन केलेले आहेत. पहा, लेफ्ट हँड साईडला तुम्हाला दिसत असेल V1, V2, V3, V4. नेक्स्ट काय तर एजेस आहेत ते कॉलमच्या फॉर्ममध्ये टोटल 6 नंबर ऑफ एजेस आहेत. तर E1, E2, E3, E4, E5 अँड E6 हे 6 नंबर ऑफ एजेस कशाच्या फॉर्ममध्ये राईट डाऊन केले तर कॉलमच्या फॉर्ममध्ये राईट डाऊन केले ते. आता तुम्हाला काय करायचं आहे, यांच्या क्रॉस सेक्शन पॉईंटला 1 येतो आहे, 0 येतो आहे की -1 येतो आहे हे चेक करायचं. आता तुम्हाला डेफिनेशन तर राईट डाऊन करून दिलेलीच आहे. काय डेफिनेशन काय सांगते, इन्सिडन्ट मॅट्रिक आय काय असतो तर आय इज इक्वल टू 1 कधी असतो, अवे फ्रॉम द व्हर्टेक्स
-1 कधी असतो टुवर्ड्स द व्हर्टेक्स आणि 0 अदरवाईज. पहा आता फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलमचा क्रॉस सेक्शन पॉईंट V1 E1 इथे काय येणार आहे, काय लिहिलं आहे पहा 1 का, कारण V1 आणि E1ची डायरेक्शन सेम आहे आणि V1 E1 हे काय आहेत एकमेकांच्या रिलेटेड आहेत. दॅट इज द अवे फ्रॉम द व्हर्टेक्स. सेकंड V1 E2 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलमचा इंटरसेक्शन पॉईंट पण काय येतोय 1 येतोय का, V1 आणि E2ची डायरेक्शन काय आहे सेम आहे त्यामुळे. नेक्स्ट V1 E3 म्हणजे फर्स्ट रो थर्ड कॉलम काय आहे, तर याची पण व्हॅल्यू काय येणार आहे 1 येणार आहे, कारण हे दोन्हीही सेम डायरेक्शनमध्ये येत आहेत. नेक्स्ट V1 E4. आता पहा V1 व्हर्टेक्स आणि E4 एज यामध्ये कुठेच कॉन्टॅक्ट नाही आहे, म्हणजेच यांचा क्रॉस सेक्शन पॉईंट काय येईल 0 येईल. नेक्स्ट फर्स्ट रो फिफ्थ कॉलम V1 E5 याचा क्रॉस सेक्शन पॉईंट काय येईल तर 0 येईल, कारण व्हर्टेक्स V1 आणि एज E5 यामध्ये कोणतंच कॉन्टॅक्ट नाही आहे. सो V1 E5चा क्रॉस सेक्शन पॉईंट काय येईल 0 येईल. नेक्स्ट फर्स्ट रो सिक्स्थ कॉलम V1 E6. तर V1 E6चा क्रॉस सेक्शन पॉईंट काय येईल तर 0 येईल का, कारण V1 आणि E6मध्ये कोणताच कॉन्टॅक्ट नाही आहे. नेक्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम V2 E1. V2 आणि E1चा काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे, त्यामुळे V2 E1चा क्रॉस सेक्शन पॉईंट काय येईल 0 येईल. सेकंड रो सेकंड कॉलम -1 लिहिलं आहे पहा. V2 E2चा क्रॉस सेक्शन पॉईंट पहा, V2 हे अपवर्ड डायरेक्शनला जाते आणि E2 हे डाऊनवर्ड डायरेक्शनला येते, म्हणजेच या दोन्हींच्या डायरेक्शन्स काय आहेत अपोजिट आहे, म्हणून V2 अँड E2चा क्रॉस सेक्शन पॉईंट -1 आहे. नेक्स्ट V2 E3 दॅट इज सेकंड रो थर्ड कॉलमचा क्रॉस सेक्शन पॉईंट किती येईल तर V2 E3. V2 आणि E3मध्ये कोणताच कॉन्टॅक्ट नाही आहे, सो त्याचा क्रॉस सेक्शन पॉईंट 0 येईल. सिमिलरली तुम्हाला काय करायचं आहे, राहिलेले सगळे क्रॉस सेक्शन पॉईंट्स राईट डाऊन करायचे. जिथे 1 येईल 0 येईल की -1 येईल ते तुम्हाला काय करायचं आहे चेक करायचं आहे, तेव्हा तुमचा काय होणार आहे तर इन्सिडन्स मॅट्रिक्स राईट होणार आहे. पहा व्यवस्थित डायरेक्शन लक्षात घ्या, कारण या डायरेक्शनवरूनच तुम्हाला तिथे 1 येईल 0 येईल की -1 येईल हे लक्षात येणार आहे. पहा जर डायरेक्टेड ग्राफमध्ये डायरेक्शन आहेत त्याच्यामुळे इथे -1 येतोय. पहा जर अनडायरेक्टेड ग्राफ असेल म्हणजेच त्यामध्ये डायरेक्शन दिलेलं नसतील तर तिथे फक्त 0 आणि 1 कन्सिडर होणार आहे. तर त्याचा एक्झाम्पल आता अनडायरेक्टेड ग्राफ ऑफ द इन्सिडन्स मॅट्रिक्स याचं एक एक्झाम्पल पाहू, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. पहा नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. पहा नेक्स्ट एक्झाम्पल दिले तुमचं, फाइंड इन्सिडन्स मॅट्रिक्स ऑफ द फॉलोइंग ग्राफ. ग्राफ दिलाय पहा, किती नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत ते अगोदर ऑब्झर्व करा. पहा किती नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत तर V1 V2 V3 V4 अँड V5. 5 नंबर ऑफ व्हर्टायसेस दिलेले आहेत विथ एजेस किती दिलेले आहेत तर E1 E2 E3 E4 E5 E6. इन्सिडन्स मॅट्रिक्स राईट डाऊन करत असताना तुम्ही काय करता तर जेवढे नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत ते तुम्ही काय करता रोच्या फॉर्ममध्ये राईट डाऊन करता, आणि जेवढ्या नंबर ऑफ एजेस आहेत त्या काय करता कॉलमच्या फॉर्ममध्ये राईट डाऊन करता. तर फर्स्टली काय करायचं आहे व्हर्टेक्स राईट डाऊन करून घ्यायचे V1 to V5 अँड नेक्स्ट एजेस राईट डाऊन करून घ्यायच्यात E1 to E6. आता काय करायचं आहे हा मॅट्रिक्स तुम्हाला फिल करायचा आहे. तर कसा फिल करणार आहे पहा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम V1 E1 मध्ये कॉन्टॅक्ट आहे, त्यामध्ये एज आहे पहा V1 आणि E1. आता इथे डायरेक्शन नाही आहे, सो त्या V1 to E1 काय येणार आहे 1 येणार आहे. V1 to E2, V1 आणि E2चा काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे, सो फर्स्ट रो सेकंड कॉलमचा इंटरसेक्शन काय येईल 0 येईल. फर्स्ट रो थर्ड कॉलम दॅट इज V1 E3 याचा इंटरसेक्शन काय येईल 0 येईल का, कारण V1 आणि E3मध्ये कोणताच कॉन्टॅक्ट नाही आहे. नेक्स्ट V1 to E4 दॅट इज फर्स्ट रो फोर्थ कॉलम याचा कॉन्टॅक्ट काय V1 to E4 एज आहे पहा, V1 to E4 कनेक्टेड आहे, सो V1 आणि E4चा क्रॉस सेक्शन काय होईल 1 येईल. नेक्स्ट V1 to E5 दॅट इज फर्स्ट रो फिफ्थ कॉलम, V1 आणि E5 कुठेच कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत, सो त्यांचा क्रॉस सेक्शन काय होईल 0 होईल. नेक्स्ट फर्स्ट रो सिक्स्थ कॉलम दॅट इज V1 to E6. तर V1 आणि E6 यामध्ये कोणताच कॉन्टॅक्ट नाही आहे, सो यांचं क्रॉस सेक्शन पॉईंट काय येणार आहे 0 येणार आहे. सिमिलरली काय करायचं आहे V2 E1 दॅट इज सेकंड रो फर्स्ट कॉलम, V2 आणि E1 कॉन्टॅक्टमध्ये आहेत, सो यांचा
क्रॉस सेक्शन पॉईंट 1 येईल, Phi2 E2, Phi2 आणि E2 या दोन्ही कॉन्टॅक्टमध्ये आहे, सो यांचा क्रॉस सेक्शन पॉईंट 1 येईल. Phi2 E3 हे कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत, त्यामुळे त्यांचा क्रॉस सेक्शन पॉईंट काय येणार आहे, 0 येणार आहे. नेक्स्ट Phi2 E4 दॅट इज सेकंड रो फोर्थ कॉलमचा क्रॉस सेक्शन पॉईंट काय येईल, 0 येईल, कारण Phi2 आणि E4 कुठेच कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत. नेक्स्ट सेकंड रो फिफ्थ कॉलम Phi2 E5, Phi2 आणि E5चं रिलेशन आहे का, सो आहे. Phi2 E5 मध्ये 1 येईल पहा. नेक्स्ट सेकंड रो सिक्स्थ कॉलम Phi2 E6, Phi2 आणि E6 मध्ये रिलेशन आहे का, तर नाही आहे, त्यामुळे त्यांचा क्रॉस सेक्शन पॉईंट काय येणार आहे, तर 0 येणार आहे. पहा मी 2 रोचं सांगितलं आहे. नेक्स्ट ज्या 3 रोज आहेत ते तुम्ही फिलअप करा. तुम्हाला समजलं असेल काय, जेव्हा V1 E1 किंवा कोणताही व्हर्टेक्स एजेसशी जर कनेक्टेड असेल तर तिथं तुम्ही 1 लिहिणार आहेत, आणि व्हर्टेक्स एजशी कनेक्टेड नसेल तर तिथं तुम्ही काय करणार आहे, तर 0 राईट डाऊन करणार आहेत. ठीक आहे, हा झाला इन्सिडन्स मॅट्रिक्स. पहा ॲडजसन्सी मॅट्रिक्स आणि इन्सिडन्स मॅट्रिक्समध्ये एक फरक आहे. तर ॲडजसन्सी मॅट्रिक्समध्ये तुम्ही काय करता, व्हर्टेक्स टू व्हर्टेक्स रिलेशन चेक करता, आणि इन्सिडन्स मॅट्रिक्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर व्हर्टेक्स टू एजचं रिलेशन चेक करायचं आहे. दोन्हीमधला डिफरन्स लक्षात घ्या. पहा एक्झाम्पल व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल व्यवस्थित क्लिअर होईल. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट पाहूया. पहा तुमची नेक्स्ट डेफिनेशन दिलेली आहे कट व्हर्टेक्स. तर कट व्हर्टेक्स कशाला म्हणायचं आहे, डेफिनेशन रीड करते पहा. कट व्हर्टेक्स इज अ व्हर्टेक्स हुज रिमूव्हल डिस्कनेक्ट्स द कनेक्टेड ग्राफ. म्हणजे काय, कट व्हर्टेक्स हा असा व्हर्टेक्स आहे की जो गिव्हन ग्राफमधून कट केल्यानंतर जो गिव्हन ग्राफ आहे तो काय होणार आहे, डिस्कनेक्ट होणार आहे, आणि तुमचा गिव्हन ग्राफ कसा असणार आहे, तर कनेक्टेड असणार आहे. सो डेफिनेशन काय सांगते, एखादा जर कनेक्टेड ग्राफ असेल आणि तुम्ही जर एखादा व्हर्टेक्स त्या ग्राफमधून कट केला तर तो ग्राफ काय होणार आहे, डिस्कनेक्ट होणार आहे, म्हणजे त्याचे 2 पार्टमध्ये काय होणार आहे, डिव्हाइड होणार आहे. त्या व्हर्टेक्सला तुम्हाला काय म्हणायचं आहे, तर कट व्हर्टेक्स म्हणायचं आहे. खाली एक्झाम्पल दिले पहा. ABCDE 5 नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत, आणि हा ग्राफ कोणता आहे, तर कनेक्टेड आहे. ग्राफ कनेक्टेड कधी म्हणतो, जेव्हा काय डेफिनेशन सांगितली होती कनेक्टेड ग्राफची, तर एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसेस हॅज अ पाथ. कोणतीही तुम्ही पेअर घेतली तर त्यामध्ये काय होणार आहे, तर पाथ एक्झिस्ट होणार आहे. सो हा गिव्हन ग्राफ काय आहे, कनेक्टेड ग्राफ आहे. एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय करायचं, या ग्राफमधला कट व्हर्टेक्स फाइंड आउट करायचं आहे. पहा तर कोणता कट व्हर्टेक्स येईल, तर खाली लिहिले पहा. इफ वी कट द व्हर्टेक्स बी, जर तुम्ही बी हा व्हर्टेक्स कट केला, देन द अबाव ग्राफ इज ड्रॉन. तर गिव्हन ग्राफ तुम्हाला कसा ड्रॉन करता येईल, तर खाली तुम्हाला ड्रॉ करून दिला आहे पहा. जर व्हर्टेक्स बी कट केला तर त्यावर इन्सिडेंट होणारा एजेस पण कट होतील. सो गिव्हन ग्राफ काय होणार आहे, डिस्कनेक्ट होणार आहे, म्हणून बी हा काय झाला, तर कट व्हर्टेक्स झाला. अजून कोणता कट व्हर्टेक्स येईल का, जर तुम्ही ए हा व्हर्टेक्स कट केला तर ग्राफ डिस्कनेक्ट होईल का, तर नाही होणार. जर डी हा कट केला तर ग्राफ डिस्कनेक्ट होईल का, तर नाही होणार. जर सी हा हा व्हर्टेक्स डिलीट केला किंवा कट केला तर ग्राफ डिस्कनेक्ट होणार आहे का, तर नाही होणार. ई जर कट केला तरी पण हा ग्राफ डिस्कनेक्ट होणार नाही. ओन्ली बी हा व्हर्टेक्स आहे जो कट केल्यानंतर ग्राफ काय होणार आहे, तर डिस्कनेक्ट होणार आहे. सो बी इज अ कट व्हर्टेक्स. डेफिनेशन तुम्हाला क्लिअर झाली असेल. जर एखादा कनेक्टेड ग्राफ असेल आणि त्यामधून जर एखादा व्हर्टेक्स डिलीट केल्यानंतर तो ग्राफ डिस्कनेक्ट होणार असेल तर त्या व्हर्टेक्सला तुम्ही काय म्हणणार आहे, कट व्हर्टेक्स असं म्हणणार आहे. डेफिनेशन क्लिअर झाली असेल. आता नेक्स्ट डेफिनेशन पाहूया. ती काय आहे, तर कट एज आहे. पहा तुमची नेक्स्ट डेफिनेशन दिलेली आहे कट एज. तर कट एज कशाला म्हणायचं आहे, कट एज इज अ एज हुज रिमूव्हल डिस्कनेक्ट द कनेक्टेड ग्राफ. म्हणजे काय, गिव्हनमध्ये तुम्हाला कनेक्टेड ग्राफ दिलेला असेल आणि या कनेक्टेड ग्राफमधून जर तुम्ही एखादी एज डिलीट केली तर तो गिव्हन ग्राफ काय होणार आहे, डिस्कनेक्ट होणार आहे. त्याच एजला तुम्ही काय म्हणणार आहे, तर कट एज म्हणणार आहेत. पहा, कट एज इज अ एज हुज रिमूव्हल डिस्कनेक्ट द कनेक्टेड ग्राफ. ही झाली त्याची डेफिनेशन.
नेक्स्ट आता त्याचं एक्झाम्पल पाहूयात. पहा खाली एक्झाम्पल दिलेलं आहे. तर किती नंबर ऑफ व्हर्टायसेस दिले ते, तर ABCDEFGH हे नंबर ऑफ व्हर्टायसेस दिलेत. पहा टोटल 8 नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत. आणि किती नंबर ऑफ एजेस आहेत, तर E1 E2 E3 E4 E5 E6 E7 E8 अँड E9 9 नंबर ऑफ एजेस दिलेले आहेत. आता ऑब्झर्व करा. पहा गिव्हन ग्राफ अशी कोणती एज आहे की जी या ग्राफमधून काढल्यानंतर हा गिव्हन ग्राफ काय होईल, तर डिस्कनेक्ट होईल. खाली लिहिलं आहे पहा, इफ वी कट द एज E5 जर ही एज तुम्ही गिव्हन ग्राफमधून कट केली तर गिव्हन ग्राफ काय होणार आहे, डिस्कनेक्ट होणार आहे. खाली तुम्हाला ग्राफ पण ड्रॉ करून दिला आहे. जर E5 ही एज कट केली तर ग्राफ कसा राईट डाऊन किंवा कसा ड्रॉ करता येईल. सो E5 इज अ कट एज. कट एज का झाली, कारण E5 ही जर एज तुम्ही गिव्हन ग्राफमधून कट केली तर गिव्हन ग्राफ काय होणार आहे, डिस्कनेक्ट होणार आहे. अजून एखादी एज एक्झिस्ट होती का जी काढल्यानंतर गिव्हन ग्राफ डिस्कनेक्ट होईल, तर अजून अशी काही एकही एज होत नाही आहे की जी काढल्यानंतर गिव्हन ग्राफ काय होणार आहे, डिस्कनेक्ट होणार आहे. ठीक आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे की कट व्हर्टेक्स आणि कट एजेस एका ग्राफमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त पण असू शकतात. तुम्ही कट एज 2 एजेस कट केल्यानंतर ग्राफ डिस्कनेक्ट होतो, कधी 3 एजेस कट केल्यानंतर ग्राफ डिस्कनेक्ट होतो, किंवा एखादा व्हर्टेक्स डिलीट केल्यानंतर 2 व्हर्टेक्स डिलीट केल्यानंतर ग्राफ डिस्कनेक्ट होतो. तेव्हा त्या व्हर्टेक्सला काय म्हणायचे, तर व्हर्टेक्स सेट म्हणायचे. सेट कधी होतो, जेव्हा एकापेक्षा जास्त एलिमेंट असतील. त्यामुळे कट सेट एजेस किंवा कट एजेसचा पण सेट असू शकतो आणि कट व्हर्टेक्सचा पण सेट असू शकतो. ठीक आहे. तर या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाल्याच असतील. कोणते कोणते डेफिनेशन पाहिले ते आपण, तर कट व्हर्टेक्स ही डेफिनेशन पाहिली आहे, ज्यामध्ये व्हर्टेक्स डिलीट केला जातो आणि कट एज म्हणजेच एज डिलीट केली जाते. ठीक आहे. आता नेक्स्ट डेफिनेशन पाहूयात. पहा नेक्स्ट डेफिनेशन दिलेली आहे तुमची कनेक्टिव्हिटी. तर कनेक्टिव्हिटी कशाला म्हणायचं आहे, अ ग्राफ इज सेड टू बी अ कनेक्टेड इफ देअर एक्झिस्ट अ पाथ बिटवीन एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसेस. कनेक्टेड ग्राफची जी डेफिनेशन आहे तीच कनेक्टिव्हिटीची आहे. पहा तुम्हाला कनेक्टेड ग्राफची डेफिनेशन राईट डाऊन करूनच दिली ती. काय डेफिनेशन सांगते, कनेक्टेड ग्राफ द एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसेस हॅज अ पाथ. तीच डेफिनेशन कशाची आहे, तर कनेक्टिव्हिटीची. आता या कनेक्टिव्हिटीचे 2 टाईप्स पडतात. पहा एज कनेक्टिव्हिटी आणि व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी. तर दोन्हींच्या डेफिनेशन सेपरेट आहेत आणि यावरचे एक्झाम्पल पण. तर 1 बाय 1 पाहूयात आपण. फर्स्ट डेफिनेशन आहे एज कनेक्टिव्हिटी. कशाला म्हणायचं एज कनेक्टिव्हिटी, इट इज द मिनिमम नंबर ऑफ एजेस हुज रिमूव्हल रिझल्ट इज डिस्कनेक्टेड ग्राफ. हे काय आहे, एज कनेक्टिव्हिटी म्हणजे मिनिमम नंबर ऑफ एजेस हुज रिमूव्हल रिझल्ट इज अ डिस्कनेक्टेड ग्राफ. म्हणजे मिनिमम नंबर ऑफ एजेस जर तुम्ही एखाद्या ग्राफमधून डिलीट केले किंवा रिमूव्ह केले तर गिव्हन ग्राफ काय राहणार आहे, डिस्कनेक्टेड ग्राफ राहणार आहे. सपोज जर गिव्हन ग्राफमधून तुम्ही 1 एज डिलीट केली आणि ग्राफ जर डिस्कनेक्ट होत असेल तर त्याची एज कनेक्टिव्हिटी किती होईल, 1 होईल. जर 2 एजेस रिमूव्ह केल्यानंतर किंवा कट केल्यानंतर ग्राफ डिस्कनेक्ट होत असेल तर त्याची एज कनेक्टिव्हिटी काय होईल, 2 होईल. पहा नेक्स्ट डेफिनेशन दिली आहे. तर व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी काय सांगते, व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी इट इज द मिनिमम नंबर ऑफ व्हर्टायसेस हुज रिमूव्हल रिझल्ट इज अ डिस्कनेक्टेड ग्राफ. म्हणजेच काय, तर मिनिमम नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत जे एखाद्या ग्राफमधून डिलीट केल्यानंतर ग्राफ काय होणार आहे, डिस्कनेक्ट होणार आहे. तर त्या व्हर्टेक्सलाच तुम्ही काय म्हणणार आहेत, व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी. जर एखाद्या ग्राफमधून 1 व्हर्टेक्स डिलीट केल्यानंतर तो डिस्कनेक्ट होत असेल तर त्याची व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी 1 येईल. जर 2 व्हर्टेक्स डिलीट केल्यानंतर ग्राफ डिस्कनेक्ट होत असेल तर त्याची व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी 2 होईल. सिमिलरली ऑदर असतील. पहा एज कनेक्टिव्हिटी इज डिनोटेड बाय लॅम्बडा ऑफ जी और ई ऑफ जी. तर हे नोटेशन आहे. पहा एज कनेक्टिव्हिटीचं कशाने डिनोट करतात, एज कनेक्टिव्हिटी लॅम्बडा ऑफ जीनी. अँड व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी इट इज डिनोटेड बाय के ऑफ जी और फी ऑफ जी. तर व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी हे के ऑफ जी और फी ऑफ जीनी डिनोट करतात. अँड एज कनेक्टिव्हिटी ही लॅम्बडा ऑफ जी और ई ऑफ जीनी कनेक्ट करतात. पहा एकदम इझी डेफिनेशन्स आहे, तुम्हाला लवकर लक्षात राहतील. व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या पहा नोटबुकमध्ये. आता यावरचं आपण एक्झाम्पल पाहूयात.
पहा एक्झाम्पल दिलेलं आहे, फाइंड एज कनेक्टिव्हिटी अँड व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी. कशाची व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी आणि एज कनेक्टिव्हिटी फाइंड आउट करायचे. पहा गिव्हन ग्राफ दिला. आता ऑब्झर्व करा, पहा किती नंबर ऑफ व्हर्टायसेस आहे. तर ABCDEF 6 नंबर ऑफ व्हर्टायसेस दिलेले आहेत आणि E1 to E7 7 नंबर ऑफ एजेस दिलेले आहेत. पहा तुम्हाला काय करायचं आहे, तर व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी आणि एज कनेक्टिव्हिटी फाइंड आउट करायची. आता किती एज कनेक्टिव्हिटी, पहा किती एजेस डिलीट केल्यानंतर हा ग्राफ काय होणार आहे, डिस्कनेक्ट होणार आहे. आणि एजेस डिलीट करताना काय कंडिशन लक्षात ठेवायची आहे, तर मिनिमम नंबर ऑफ एजेस तुम्हाला काय करायच्यात, डिलीट करायच्यात किंवा रिमूव्ह करायच्यात. आता अशी कोणती एक एज आहे का की जी डिलीट केल्यानंतर गिव्हन ग्राफ काय होईल, डिस्कनेक्ट होईल. तर ऑब्झर्व करा, पहा E4 ही एज आहे, ती जर तुम्ही रिमूव्ह केली गिव्हन ग्राफमधून तर गिव्हन ग्राफ काय होणार आहे, डिस्कनेक्ट होणार आहे. सो E4 एज डिलीट केल्यानंतर ग्राफ डिस्कनेक्ट होत असेल तर याची एज कनेक्टिव्हिटी किती झाली, 1 झाली. कारण 1 हा काय आहे, मिनिमम नंबर आहे. फर्स्टली 1 एज डिलीट होते का ते पाहायचं. 1 एज असताना जर ग्राफ डिलीट नसेल किंवा डिस्कनेक्ट नसेल होत तर मग सेकंड एजकडे जाणार तुम्ही. ठीक आहे. आता व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी चेक करा, किती व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी, किती व्हर्टेक्स डिलीट केल्यानंतर हा गिव्हन ग्राफ डिस्कनेक्ट होईल. पहा तर कोणता व्हर्टेक्स डिलीट करता, सी हा व्हर्टेक्स आहे. पहा जर व्हर्टेक्स सी डिलीट केल्यानंतर त्याच्यावर इन्सिडेंट होणाऱ्या एजेस पण डिलीट होतील तर काय होणार आहे, गिव्हन ग्राफ डिस्कनेक्ट होणार आहे. त्यामुळे याची व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी काय होईल, तर 1 होईल. म्हणजेच एज कनेक्टिव्हिटी आणि व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी दोन्हीची काय आहे, सेम आहे. दोन्ही किती येत आहेत, तर 1 येत आहेत. तुम्ही म्हणता ना आता डी पण आहे व्हर्टेक्स आणि तो डिलीट केल्यानंतर पण ग्राफ काय होतो, डिस्कनेक्ट होतो. तुम्ही कोणताही व्हर्टेक्स डिलीट करा पण फर्स्टली स्टार्टिंग 1 पासून करा. जर एक व्हर्टेक्स डिलीट केल्यानंतर ग्राफ डिस्कनेक्ट होत असेल तर तुम्हाला दुसऱ्या व्हर्टेक्सकडे जाण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला त्याचा फक्त नंबर लिहायचा आहे की किती एज तुम्ही डिलीट करताय किंवा किती व्हर्टेक्स तुम्ही डिलीट करताय, ती झाली तुमची एज किंवा व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. पहा सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे, फाइंड एज कनेक्टिव्हिटी अँड व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी. पहा तर किती नंबर ऑफ व्हर्टायसेस दिले ते, ABCDE 5 नंबर ऑफ व्हर्टायसेस दिले ते आणि 6 नंबर ऑफ एजेस दिलेले आहेत. पहा तर तुम्हाला आता एज कनेक्टिव्हिटी फाइंड आउट करायची आहे आणि व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी. तर किती एज कनेक्टिव्हिटी, ग्राफ व्यवस्थित ऑब्झर्व करा. पहा किती नंबर ऑफ एजेस डिलीट केल्यानंतर गिव्हन ग्राफ काय होणार आहे, डिस्कनेक्ट होणार आहे. फर्स्टली तुम्ही काय करणार, 1 एज डिलीट केल्यानंतर ग्राफ डिस्कनेक्ट होतो आहे की नाही ते चेक करायचं आहे. तर तुम्ही कोणतीही एज डिलीट केली, E1 डिलीट केली किंवा E2 डिलीट केली, E3 केली, E4 केली, E5 केली, E6 केली, कोणतीही एज जर डिलीट केली तर ग्राफ डिस्कनेक्ट होत नाही आहे, तो कनेक्टेडच राहणार आहे. सो मग अनदर एज तुम्हाला डिलीट करावं लागेल. मग कोणते कोणते एजेस डिलीट करताय पहा. तर E1 E3 ह्या जर 2 एजेस डिलीट केल्या तर ग्राफ डिस्कनेक्ट होईल किंवा E1 E2 ह्या जर 2 एजेस डिलीट केल्या गिव्हन ग्राफमधून तर ग्राफ डिस्कनेक्ट होणार आहे. कोणत्याही 2 एजेस जर डिलीट केल्या तर ग्राफ काय होतो आहे, डिस्कनेक्ट होतो आहे. त्यामुळे याची एज कनेक्टिव्हिटी किती झाली, तर 2 झाली. नेक्स्ट पाहिजे व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी. तर किती नंबर ऑफ व्हर्टेक्स डिलीट केल्यानंतर ग्राफ डिस्कनेक्ट होतो आहे. फर्स्टली 1 व्हर्टेक्स डिलीट केल्यानंतर होतो आहे का, तर होतो आहे. कोणता व्हर्टेक्स आहे तो, तर व्हर्टेक्स सी आहे. पहा जर व्हर्टेक्स सी डिलीट केला तर ग्राफ काय होणार आहे, डिस्कनेक्ट होणार आहे. त्यामुळे याची व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी किती झाली, 1 झाली. पहा खाली नोट दिली आहे. काय नोट, इफ ग्राफ G इज डिस्कनेक्टेड then एज कनेक्टिव्हिटी लॅम्बडा ऑफ G इज इक्वल टू 0. तर काय, गिव्हन ग्राफ हा जर डिस्कनेक्टेड ग्राफ असेल तर त्या ग्राफची एज कनेक्टिव्हिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. सेकंड नोट आहे पहा, फॉर एनी ग्राफ G K of G is less than or equal to lambda of G is less than or equal to delta of G, where lambda of G is the edge connectivity, K of G is the vertex connectivity and delta of G is the minimum degree of the given graph G. ठीक है.
तर ही नोट आहे. सेकंड नोट पण तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते. त्यामधलं रिलेशन व्यवस्थित लक्षात ठेवायचे. फर्स्ट, के ऑफ जी इज लेस दॅन ऑर इक्वल टू लॅम्बडा ऑफ जी इज लेस दॅन ऑर इक्वल टू डेल्टा ऑफ जी. अनादर कसं रीड करता येईल हे, तर व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी is less than or equal to edge connectivity is less than or equal to minimum degree of given graph G. मिनिमम डिग्री म्हणजे काय, डिग्री तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे. तर मिनिमम डिग्री व्हर्टेक्स किंवा मिनिमम डिग्री कशाची आहे गिव्हन ग्राफमध्ये. सपोज मिनिमम डिग्री 1 असेल, मिनिमम डिग्री 2 असेल कोणत्याही व्हर्टेक्सची, तर ती तुमची काय होणार आहे, मिनिमम डिग्री ऑफ द गिव्हन ग्राफ जी. ठीक आहे, या दोनही नोट व्यवस्थित लक्षात ठेवा, एक्झामला तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. आता नेक्स्ट डेफिनेशन पाहूया. पहा, नेक्स्ट डेफिनेशन दिली तुमची ब्रिज. तर ब्रिज कशाला म्हणायचं, इट इज ॲन एज विथ कनेक्ट्स द टू व्हर्टायसेस अँड रिमूव्ह ऑफ सच अ एज डिस्कनेक्ट द ग्राफ इंटू टू डिसजॉईंट ग्राफ. म्हणजे काय, ब्रिज काय असणार आहे, एक एज असणार आहे जी कनेक्ट असणार आहे कशाला, दोन व्हर्टायसेसला, अँड रिमूव्ह ऑफ सच अ एज डिस्कनेक्ट द ग्राफ. आणि ती एज डिलीट केल्यानंतर ग्राफ काय होणार आहे, डिस्कनेक्ट होणार आहे. त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, तर ब्रिज म्हणणार आहे. ब्रिज काय आहे, एक एज आहे जी दोन व्हर्टेक्सला कनेक्ट असणार आहे आणि ती जर डिलीट केली तर गिव्हन ग्राफ काय होणार आहे, डिस्कनेक्ट होणार आहे. त्याच एजला तुम्ही काय म्हणणार आहे, ब्रिज म्हणणार आहेत. पहा, डेफिनेशन व्यवस्थित रीड करा. इट इज ॲन एज विथ कनेक्ट्स द टू व्हर्टायसेस अँड रिमूव्ह ऑफ सच अ एज डिस्कनेक्ट द ग्राफ इंटू टू डिसजॉईंट ग्राफ. दोन ग्राफमध्ये ते काय होणार आहे, डिस्कनेक्ट होणार आहे. त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, तर ब्रिज म्हणणार आहेत. पहा, खाली एक्झाम्पल दिलं आहे. तर नंबर ऑफ व्हर्टायसेस किती आहेत, 6 नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत आणि 7 नंबर ऑफ एजेस आहेत. तर याचं ब्रिज कोणतं येईल, पहा, ब्रिज E4 हा ब्रिज दिलेला आहे. का हा ब्रिज आहे, कारण जर ही एज तुम्ही या गिव्हन ग्राफमधून रिमूव्ह केली तर ग्राफ काय होणार आहे, टू डिसजॉईंट ग्राफमध्ये काय होणार आहे, तर डिव्हाइड होणार आहे. त्यामुळे E4ला काय म्हणणार आहे तुम्ही, ब्रिज असं म्हणणार आहेत. डेफिनेशन तुम्हाला क्लिअर झाली असेल. पहा, एक्झाम्पल दिलेलं आहे. डेफिनेशन सगळ्या व्यवस्थित समजून घ्या, व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या. पहा, कट व्हर्टेक्स, कट एज, व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी, एज कनेक्टिव्हिटी, या सगळ्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या तुम्हाला एक्झामला विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळे काय करायचं आहे, नोटबुक तर तुम्ही केलीच असेल, प्रत्येकाने डेफिनेशन्स राईट डाऊन करून घ्यायच्यात आणि रोज या डेफिनेशन्स वाचायच्यात. पहा, तेव्हा तुम्हाला ह्या डेफिनेशन्स काय होणार आहेत, तर क्लिअर होणार आहेत. जर डेफिनेशन क्लिअर झाल्या तर तुम्हाला एक्झाम्पल हे प्रत्येक क्लिअर होईल आणि व्यवस्थित समजेल. पहा, का त्यामुळे डेफिनेशन ह्या काय करायच्यात, व्यवस्थित करायच्या आहेत. आणि प्रॅक्टिकल एक्झामचं सांगायचं आहे तुम्हाला की प्रॅक्टिकल एक्झामसाठी झूम मीटिंगवर तुमचं प्रॅक्टिकल होणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ओरलचे क्वेश्चन्स विचारले जातील. पहा, तर व्यवस्थित स्टडी करायचं आहे. फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट दोन्ही पार्टचे MCQ क्वेश्चन पण होतील तुमचे आणि तुम्हाला ओरल पण विचारले जाईल. पण फर्स्टली तुम्हाला ओरल द्यायची आहे आणि नंतर क्वेश्चन्स हे नंतर द्यायचे आहेत. पहा, गुगल फॉर्मवर सबमिट करून. सो फर्स्टली काय करायचं आहे, ओरलची तयारी सगळ्यांनी ठेवायची आहे. सगळ्यांनी ओरलची तयारी करायची आहे आणि एक्झाम द्यायची आहे. पहा, ठीक आहे. सो आता ह्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहणार आहे. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट डेफिनेशन किंवा नेक्स्ट पॉईंट पाहूया. ठीक आहे, थँक्यू.